माझे जाते फिरते बहुतेके ओव्या गाव कौतुके तुये रे बा विठ्ठला जीवशिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे किंवा लावून पाचे बोटे गे गे हलावायचा तू ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा दीर तू तिसरा ओव्या गाव भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला 12-16 गळणी अवघ्या त्या कामिनी ओव्या गाव बैसुनी तू ये रे बा विठ्ठला प्रपंच दळण दळिले पीठ हो भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला सत्वा चांदन ठेविले पुण्य हो वैरिले पाप ते उतू गेले रे बा विठ्ठला जणे जाते गाईल कीर्त राहील थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला 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 अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता ज्या पर्वानिमित्ताने आपण हा महोत्सव संपन्न करतोय असे देवादिदेव महादेव भोले बाबा यांच्याही चरणी सेवा समर्पित करण्याकरता हा परिसर ज्या देवतेच्या मुळे ओळखला जातो असे शनेश्वर भगवान यांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर माझे महात्माजन गुणीजन सर्वांच्या समवेत आपलं हे विंचुरगाव भगवंताची कृपा सकळ संत महापुरुषांचे आशीर्वाद योगीराज बाबा योगीराज तुकाराम बाबा माऊली बाबा कारभारी मास्तर बाबा भगरी बाबा वैकुंठवासी दिगंबर महाराज अंमळनेरकर दासोबा महाराज वैकुंठवासी परमपूज्य नानाजी महाराज वडनेरे यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तपरायण रंबाजी महाराज गाजरे हरिभक्तपरायण बापू महाराज बिंतूर यांच्या सहकार्याने हे कितवं वर्ष इथं वर्ष नाव नाही पण चांगलं वर्ष आणि आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा या कीर्तन सेवेचे यजमान अध्यक्ष आमचे श्री हरिभक्तपरायण जरी आता नसतील पण येणाऱ्या काळात होतील असे आमचे सोमनाथ दगुजी गाडे यांच्याकडून ही कीर्तन सेवेची सेवा आहे. मी जेव्हा आलो तेव्हा त्यांची भाषा त्यांचा व्यवहार त्या व्यवहाराने माझा थकवा गेला. विनम्रता या सर्व गोष्टी तिथं दिसल्या. या कार्यक्रमाला आज विशेष उपस्थिती तुमची तर आहेच पण आमचे दत्तू काका राऊत चांदवडचे मोठे उद्योजक आहेत हे या ठिकाणी प्रस्तुत आहेत आणि या कार्यक्रमाला आधार आकार आमचे श्री शिवाजी कृष्णा जगताप शिवाजी नाना यांचं हे मार्गदर्शन आणि सर्वात विशेष तरुणांची ताकद आणि एक विशेष 7 ते 9 कीर्तन 9 ते 11 कीर्तन म्हणजे जेवण करून घरी जाणाऱ्यांचं आणि 7 ते 9 कीर्तन न कीर्तनाला येणारे सुद्धा जेवायला येतात. म्हणून खूप चांगली जागा आहे आणि खूप चांगलं वाटतंय. सप्ताह भरला दिसला पाहिजे. 1400 वर्षापूर्वी एक संप्रदाय जन्माला आला. त्या संप्रदायाची सुरुवात पैगंबर पासून झाली. त्या संप्रदायाने 54 देश तयार करून टाकलेत. 2026 पूर्वी एक ख्रिश्चन जन्माला आला येशू नावाचा. त्याने धर्म स्वीकारला
त्याच्या निमित्ताने 85 देश या जगात आलेत आणि आपण सनातन म्हणून घेतो. आणि आपल्या धर्माची सुरुवात आपण कलियुगाच्या प्रारंभापासून मानतो. तर 51 से 27 हे सुरू आहे साल आपलं. आणि आपल्या धर्माचे लोक कीर्तनाला 50 यायच्या आधी, मी तर कायम सांगेल, जर कीर्तनाला गर्दी येत असेल ना, दररोजला 3 लाख रुपये जरी खर्च लागत असेल तरी अन्नदान करत जा, कीर्तनाला गर्दी बोलवत जा. याचं मागचं कारण आहे, इतर संप्रदायांपासून, म्हणजे मी त्यांना धर्म म्हणत नाही, इतर संप्रदायांपासून हिंदू धर्माला धोका नाहीये. हिंदू धर्मातील जे काही काही स्वतःला तार्किक बुद्धिमान समजदार आहेत अशा मूर्ख नालायक लोकांमुळे हिंदू धर्माला धोका आहे. म्हणून आपल्याला ही गोष्ट प्रत्येक गावात करायला पाहिजे. नाशिक जिल्हा हा बागायतदार लोकांचा जिल्हा म्हणून मानला जातो आणि विशेष करून द्राक्षाचं उत्पन्न विक्रमी काढणारा हा जिल्हा मानला जातो. त्यातला त्यात निफाड तालुक्यामध्ये ही क्रांतीची जर सुरुवात झाली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण कानाकोपऱ्यात वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने का होईना भागवत धर्माची पताका पूर्ण विश्वामध्ये पसरेल. म्हणून ही याची गरज आहे. मी जो अभंग म्हणून दाखवलेला आहे हा अभंग संत जनाबाईंचा आहे. महाराज 1400 वर्षापूर्वी जी वेशभूषा, 2026 वर्षापूर्वी जी भाषा आणि जी प्रार्थना, ज्या प्रार्थनेचे नियम ते सर्व त्या लोकांनी जोपासलेले आहेत. पण आम्ही स्वतःला बुद्धिमान समजतो म्हणून आम्ही त्या गोष्टी वजा करत चाललो आणि कपडे बदलत चाललो. कपडे बदला, मी सांगेल कपडे अर्धे घाला का पूर्ण घाला मला सांगायचं नाही, पण आपली संस्कृती आणि आपले संस्कार कायम तेवत ठेवा. आम्ही कायम सांगतो, जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. झोपले नाही तुम्ही? किती गोड टिळे दिसत आहेत. हरे कृष्णा, ते एक दिसत आहेत हरे कृष्णा. हा गंध तर लावला पाहिजे. मुसलमानाच्या मुलाला गोल टोपी घालताना लाज वाटत नाही, पण हिंदू धर्माच्या मुलांना कीर्तनात धोत्र घालण्याची लाज वाटते. काही काही कीर्तनकार बरबडा घालून कीर्तनापर्यंत येतात, नंतर कीर्तन. मी तर सांगेल हा वेश मला गुरुदेव वैकुंठवासी नथुसिंग बाबांनी 1996 साली हा वेश दिलेला आहे. किती? तेव्हा मी कॉलेज म्हणजे 13वी पास झालेलो होतो. 96 साली हा वेश दिलेला आहे. मी अजूनपर्यंत चड्डी कधी घातली नाही, तरी देखील मला लोक मानत नाही असं नाही, मला लोक ओळखत नाही असं नाही, माझा समाजात परिचय नाही असं नाही. याच्याने उलट चांगला परिचय असतो. हा परिचय वारकऱ्यांचा आहे. हा परिचय दिव्य वारकरी संप्रदायाचा आहे. विठाला विठाला म्हणून जनाबाईंनी जे जात गायलंय ते जात जनाबाई ज्या अर्थी बोलतायत, मी जात गाते पण या जात्याच्या निमित्ताने कीर्तन राहणार आहे. जात जरी गेलं तरी माझं जात जाणार नाही. आणि वर्तमानात जात गेलंय, जात जात राहिलंय, गेलं की नाही. माई तुम्ही जेव्हा सुना होत्या तेव्हा तुमच्या हातात जात होतं, आता मिक्सरमुळे जात गेलं, कुर पुर सुर जात. पण या जाताचं रूपक आहे. पण या जात्याच्या माध्यमातून संत जनाबाईंना तुमचं माझं जीवन मूल्य सांगायचंय. विठाला संत जनाबाई यांचा अधिकार फार मोठा आहे. 9 वाजेपर्यंतच कीर्तन ऐकता ना तुमच्याकडे का पुढे जातात थोडस मरण कोई कर? नाही ना. वा वा छान, मला आवडतं हे 7 ते 9 कीर्तन फार चांगलं असतं. नाही नाही त्यांचं काही ऐकायचं नाही, ते आजच आले 2 दिवस नव्हते असं बसलेले म्हणतील. आपण गावं, मी तर हे म्हणेल की या पोरांनी ते पिक्चरचे गाणे गावेत, वायदिश वायदिश कोलावरी कोलावरी डी, ते एक झालं आलं होतं. पण माझं हे म्हणणं आहे, माता भगिनी हो तुम्ही नवीन पिक्चरचे गाणे गा, पण संत जनाबाईंचे हे गाणे सुद्धा गात जा, गात जा. हा, या गाण्याने तुमचं पुण्य वाढेल, या गाण्याने तुमची वाणी शुद्ध होईल, या गाण्याने तुमचं हृदय शुद्ध होईल. कारण संतांची वाणी ही प्रासादिक वाणी तर असते, पण ईश्वराच्या इच्छेने गायली गेलेली वाणी असते. म्हणून ती वाणी, ती वाणी तुकोबाराय म्हणतात, मी सहज जरी बोलत असेल तरी तो वेदांत पाणी इथं वाहतो. मी सहज जरी बोलत असेल तरी तो वेदाचा अर्थ आहे. मग संत जनाबाईंचा सामान्य अधिकार नाहीये. संत जनाबाईंनी महाराज किती मोठे
ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा ज्ञाना विवेक साबला विवेका 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 साबला विवेका 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 साबला विवेका 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 साबला ज्ञानोबारायांच्या बाबतीत जनाबाई वर्णन करतायत, पण एवढाच जनाबाईंचा अधिकार आहे असं नाही. जनाबाईंनी असं कीर्तन नामदेवरायांनी करावं आणि जनाबाईंनी असं बसावं, असं बसण्यापेक्षा असं उभं राहावं कोपऱ्यात. आणि जनाबाई किती गाण्याच्या बाबतीत जाणकार असतील, काही काही महिलांना अजून सुद्धा हे समजत नाही. पण संत जनाबाई महाराज कितीतरी टाळकरी असायचे, गोरोबा काका राहत होते, नवे नवे चोखोबाराय होते, सर्व महापुरुष नामदेवरायांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभे असायचे. पण महाराज ज्ञानोबारायांचा आवाज लय गोड असेल आणि म्हणून जनाबाईंनी ज्ञानोबारायांना सांगावं, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग जनी मन ध्यान देवा बोला अभंग जनी मन ध्यान देवा बोला अभंग मन ध्यान देवा बोला अभंग जनी मन ध्यान देवा बोला अभंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग 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 नामदेव कीर्तन करी आणि पुढे देव. आणि चाल कोण म्हणत होते? ज्ञानोबारायच म्हणायचे. पण ज्ञानोबाराय आपल्याकडे कसं आहे, पहिलं प्रमाण तुम्ही म्हणायचं, दुसरं प्रमाण तुम्ही म्हणायचं, पण जनाबाई म्हणायचं तुमचा आवाज लय गोड आहे म्हणून प्रकाश महाराज तुम्हीच म्हणा असं म्हणायचे. ज्ञानोबाराय तुम्हीच म्हणा, जनी मन दान देवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे विठू डोलू लागला नाचता नाचता. आम्ही नाचत नाही म्हणून आमच्या ढेऱ्या पुढे यायला लागल्या. नाचता नाचता देवाचा आणि श्रोते असेच गोड होते. वा, मला वाटतं हा 9 वाजेपर्यंत या मंडपात बसायला जागा राहणार नाही. खूप गोड वाटतंय. या इकडे पुढे या. दुसऱ्या पक्षातनं जरी आले असणार पण आम्ही मंत्री बनवू तुम्हाला. विठाला 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 जनाबाईंचा असा अधिकार आहे महाराज,
आमचं तोंड विठ्ठल नाव घेत नाही. जनाबाईंचा हात ज्या गौरीला लागावा त्या गौरीने विठ्ठल म्हणावं. आणि हे परीक्षण करणारे असे अनपण नव्हते. कबीर महाराज होते. त्यांची भाषा गोड आहे. त्यांचे अभंग म्हणतानाही गोड वाटतात पण समजत नाही. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. दादरामध्ये असेल ते. निर्गुण निराकार तू रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. 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 वा काय गोड टिळे दिसत आहेत. किती गोड लेकरं दिसत आहेत. मला खूप आनंद वाटतोय. या आजचा दिवस का कायम लावता. कायम हा टिळा आपण लावावा. विनेकरी लय गोड नाचतात. तुम्ही वयाचे 70चे दिसतायत पण नाचताना तुम्ही 22 वर्षाचे दिसतात. हा 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 लय गोड. आणि मी कायम सांगत असतो इन मस्त की बस्ती में आता है कोई कोई रोती है सारी दुनिया रे दुनिया. गाता है कोई कोई रंग रलियों की गलियों में सब लोग भटकते हैं. प्रभु प्रेम की गली में आता है कोई कोई इन मस्त के बस्ती इन मस्त के बस्ती में. इन मस्त गलियों में आता है कोई कोई रोते हैं सारी दुनिया रे दुनिया. सारी दुनिया दुनिया. काय गोड वाजव नाही पण लाजतात. कारण तुमच्या गावचे जास्त आलेत म्हणून लाजतात. सामान व सम्मान को सब जी चाहते हैं. फटकार मार प्यार से फटकार मार प्यार से आता है कोई कोई इन मस्त के बस. कबीर महाराज होते. कीर्तन ऐकणारे सुद्धा कबीर महाराज होते. आणि जनाबाईंच्या गौऱ्यांचं परीक्षण करणारे सुद्धा कबीर महाराज होते. आणि प्रसन्न मुद्रेने बसत होते. डिप्रेशन मध्ये नव्हते. दाढीवाले बाबा किती प्रसन्न आहेत तसे बसा. विठ्ठलराव दात नसले तरी चालेल पण प्रसन्नता असावी. पाके कसे दिसतात आमचे दत्तू काका. हा चेहरा प्रसन्न ठेवतात. किती थकून आले तरी. काही लोक घरचं टेन्शन कीर्तनकाराच्या समोर मांडतात. ही तर प्रसन्न. हा कारण कीर्तन प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्न चेतसो याशो बुद्धी परिवतिष्ठते. प्रसन्नता प्रदान करणारं कीर्तन असतं. हा नुसतं बोलू नये. कीर्तन चांगा कीर्तन चांगा अंग हरी रूप होय. अंग हरी रूप होय. अंग हरी रूप होय. कीर्तन चांगा कीर्तन चांगा होय. अंग हरी रूप होय. अंग हरी रूप होय. अंग हरी रूप. कीर्तन चांगा कीर्तन चांगा होय. अंग हरी रूप. कीर्तन चांगा कीर्तन चांगा होय. अंग हरी रूप होय. अंग हरी रूप होय. अंग हरी रूप. अंग हरी रूप. हरी हरी रूप. आणि कीर्तन आहे ना जनाबाईंचा अधिकार. तुम्ही ज्यांच्यासोबत लग्न केलेलं असतं त्या सुद्धा कधीतरी तुमचे पाठ घासतात. त्या सुद्धा संतापात घासतात. पण माझ्या जनाबाईंच्या पाठ घासायला पांडुरंगाने यावं. बजाव बजाव वा वा. संत जनाबाईंच्या डोक्यांचे केस विंचरण्यासाठी जगतपित्याने यावं.
काय अधिकार असेल महाराज? बिचारी फाटका कपडा घालायची, काय पाहिजे तसं असं ब्युटी पार्लर मध्ये जाऊन ती सजून नव्हती येत, कारण तिला काम भरपूर होतं. राजाई गोनाई दोन्ही सासू सुना, दामाना जाना बापले दामाना मजाना बापले दामाना मजाना बापले दामाना मजाना बापले राजाई गोलाई दोघी सासू सुना राजाई गोलाई दोघी सासू सुना दामाना मजाना बापले दामाना मजाना बापले दामाना मजाना बापले दामाना मजाना बापले 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 नारा विठा मादा गोंदा चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंश. असे 14 आणि स्वतः जनाबाई 15, आणि एवढ्या लोकांचं दळण दळायचं काम जनाबाईने करावं. पण महाराज भागवत धर्म जे सांगतात, भागवत ग्रंथ जे सांगतो, निरपेक्षम मुनिर्शांतम निर्वैर समदर्शना. संत जनाबाई निरपेक्ष होत्या. आम्ही एकच नारळ चढवतो, पण 50 मागण्या असतात. संत जनाबाईने एकदा सुद्धा देवाकडे मागू नये, आणि म्हणून संत जनाबाईंच्या शिव्या सुद्धा देवाला आवडतात. अरे अरे विठ्या तुम्ही नका देऊ, मी देणार नाही, कारण मी पैसे घेतो. संत जनाबाईंचा अधिकार आहे, खरं ते सांगावं. जसे त्या गोपी बोलतात ना, मधुपकी तव बंधो मा वृषाग्रिम सपत्न्या कुच विलुलित माला कुंकुम श्मश्रुभिर्न वहतु मधुपती स्तन मानिनी नाम प्रसादम. त्या भ्रमर गीतामध्ये जसं गोपी कृष्णाला कपटी म्हणतायत, तसं संत जनाबाई सुद्धा म्हणतात तू कपटी रे. कपटी. आज मला पिंगळा महाद्वारी हा अभंग घ्यायचा होता, मी महाराजांना बोललो सुद्धा, पण म्हटलं हा बोलून बोलून लोकांनी त्याच्या चिंध्या उडून दिल्या. या अभंगावर कीर्तन करायला खूप आनंद आहे, पण येणाऱ्या काळामध्ये जर योग आला, आपण कुठेतरी कानाकोपऱ्यात आलो बरं का सर, हा तुम्ही जसेच तसेच बारीक बारीक, तर आपण नक्की त्यावर चिंतन करू. काय बोलावं महाराज. गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज, गुरुदेव नथुसिंग बाबा सांगायचे, अरे ही चाल स्वामी महाराज बोलायची. काय म्हणायचे? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, शिवडीला यायचो 99-2000 मध्ये सप्ताला. तिथे पिंटू गुरुजी यायचे, पिंटू गुरुजी. आणि ते गुरुजी कोणाचे शिष्य होते? स्वामींचे शिष्य होते. हा गुरुजी होते. ते असे गोड म्हणायचे,
ते पुढे अजून सुद्धा म्हणायचं दुसरे, कारण स्वामींना पाहिलं होतं त्यांनी. पांडुरंग सरकार अंधेर सरकार अंधेर, धुंद झाला धुंद झाला धुंद झाला. तुम्ही उशिरा आलेत. हो याच गावचे आहेत का? हा, टिळा लावायची विसरून गेले म्हणून हात पाय धुतले आणि पळत आलो म्हणजे. वा, धन्यवाद. पुन्हा एक सांगेल मी, कीर्तनाला येत असताना सर्व श्रोत्यांना विनंती करेन, आपण हिंदू हा परिचय देण्यासाठी गंध सुद्धा लावला पाहिजे. वा 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 वा. हा परिचय द्या. हा? नाही ते 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 पेलवाने गुडघ्यात असत, त्यांना जास्त सांगू नये. त्यांना गुडघ्याला तिला लावायचा, कपाळाला नाही लावायचा. त्यांना सांगून पाचपोर बाबा थकले, अजून माळकरी आहेत आता. माळकरी एकादशी आता करायला लागले, उपकार झाले. हा, हा. अहो, पेलवान एकादशी करत नाही, पण पैलवान करते. वा. पण आमच्या संस्थेची सुरुवात करणारे सुद्धा पेलवान होते. हा, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज. म्हणून तुम्ही पेलवानांच्या परंपरेतले म्हणून लावत जा. असं त्यांनी तुम्हाला का सांगावं, कारण तुमच्यावर त्यांचं खरं प्रेम आहे. आणि मी का बोललो, माझं जास्त प्रेम आहे. टाळी वाजून चालणार नाही, लावला तर चालेल. संत जनाबाईंनी देवाला सुद्धा म्हणावं, तुला अक्कल नाही रे, तुला ज्याला द्यायचं त्याला देत नाही, आणि जो नालाय की त्याला देतो. पुण्यवंत पाताळ पतिव्रता तिरुता गुंतविली, वेशागनिकाती स्वर्ग लोका नेली, कडी स्वकुळा तुवाला वियेली, या धरुंदाई गोष्ट बरी नाही केली. तू त्याला म्हणतो मी तुझा सखा आहे, आणि तो तुला आधी विनंती करून सांगतो, सखे ती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखे ते, अजानता महिमानम तवेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी. त्या अर्जुनाने तुला सखा म्हणावं, आणि त्या सख्याच तू बड नाचतो, असा तू नालायक. मी नाही म्हणत, जनाबाई म्हणते तू, अरे मिट्या तुला कळत नाही. कोण म्हणत एवढा अधिकार, आणि पांडुरंगाने असे कमरेवर हात ठेवून नाचावं, आणि जनाबाईंच्या शिव्या प्रेमाने ऐकाव्यात. जसा एखादा नवरा बायकोचं का ऐकतो, त्याने दुसरी ठेवलेली असते म्हणून. तसं इथं तसं नाहीये, पण निरपेक्ष भावना आहे. कशी आहे? निरपेक्ष भाव. निरपेक्ष भक्त सर्वांना आवडतात, म्हणून तर असे भक्त देवाला जास्तच पाहिजेत. भक्त ऐसे कैसे जाना, आशा पाश गेले निवार होणे, ऐसे भक्त जाना. आणि असे संत जनाबाई गौऱ्या वेचते, एवढ्या लोकांचं दळण दळते, पण देवाकडे कधीच मागितलं नाही. आम्ही मागतो म्हणून आम्ही देवाला चालत नाही. आणि संत जनाबाईंच्या समोर यावं देवाने. हे जने थोडासा आराम कर ना. जनाबाई म्हणते तुझा बाप करेल काय? काय दळण दळायचं काम तुझा बाप करेल का? असं असं म्हणावं तरी देवाने अगदी कौतुकाने ते ऐकावं. म्हणून अशा ज्या जनाबाई आहेत, यांनी रूपक साधलंय. पिंगळा सुद्धा एक रूपक आहे का नाही? पिंगळा सुद्धा काय रूपक आहे. पण पिंगळा रूपक करत असताना रूपक अलंकार जे शिक्षक शिकवतात, मराठी शिकवणारे, रूपक अलंकार आहे. रूपक आहे पिंगळाचं आणि वर्णन केलं जातं शरीराचं. तसं रूपक आहे जात्याचं, पण वर्णन केलं जातंय शरीराचं. तर संत जनाबाई म्हणते माझं जे जात आहे ना ते कसं आहे? सुंदर माझे जाते गे फिरते बहुतू के, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतू के, सुंदर माझे जाते गे फिरते बहुत के, सुंदर माझे जाते गे फिरते बहुत के, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतू के,
मागच्या मंडळीने टाळी वाजवून देत जा. 9 वाजेपर्यंत तुम्ही टाळ्या वाजत राहा. किती गोड आहे हा राग. कधीतरी ऐकायला भेटतो. मारवा, सोनी, पुरिया, धनश्री या आजूबाजूचे राग आहेत. त्यातला हा सोहनी. दर दा दा दर दा. पण ज्यांना कळतं त्यांना बरं ना, ज्यांना कळत नाही ते म्हणतात कशाला आलो मी ना. वा सुंदर माझे, तू स्वयंत्र बंद केलं ना, मग माझा फोन मला येत नाही ना. हा चालू होतं पण तू बंद केलं होतं. तुलाही गोड आहे. कारण बटन फिरवणाऱ्यावर कधी भरोसा ठेवू नये. गावातले बटन फिरवणारे असो का हे फिरवणारे असो, पण हे लेकरू चांगलं दिसतंय. धन्यवाद. त्याने चालू केलं का नाही. तो सुद्धा कीर्तन श्रवण करणारा चांगला श्रोता दिसतोय. आता कमी करा बाळा. कानातली कडी सुंदर आहे. गळ्यातला माडा पण आहे ना. वा वा दाखव बरं. पहा याला म्हणावं वारकरी. जात माझं सुंदर आहे. आमचे सोमनाथ नाना का बापू नाना, पण तुम्ही चक्रधर आहेत म्हणून तुमची गाडी जशी जशी फिरते तशी तशी तुमची मनाची गाडी फिरू शकते. म्हणून माळा टाकणार नाहीत का? टाकणार पुढच्या जन्मात का या जन्मात. जात सुंदर आहे. आणि जनाबाई एका जन्माची ही पुण्य सामग्री आहे असं नाही. संत जनाबाई यांनी त्रेतायुगामध्ये रामाला वनात पाठवलं होतं. संत जनाबाई यांनाच द्वापार युगामध्ये कृष्णाने नीट केलं होतं. बरं का? मी विचार करत असतो कायम, जर मंथरेने रामांना वनवास दिला नसता तर रामांची कीर्ती एवढी कोणी गायली नसती. म्हणून सुरुवातीपासूनची दुश्मनी ती. पण दुश्मनीतलं बाहेरचे शब्द कळक आहेत आणि आतून भगवंतावर प्रेम आहे. नाम मंथरा मंदमती. जरी संत तुलसीदासजी महाराज बोलत असतील, पिक्चर जर सुंदर असावा असं वाटत असेल ना तर त्यातला व्हिलन चांगला पाहिजे. कुस्ती जर चांगली खेळायची असेल ना, पडणं का होईना पण मोठ्या पेलवानासोबत पडावं. तसं संत जनाबाई विचार करतात, छोट्या मोठ्यांचं वर्णन करावं याच्यापेक्षा मोठ्याचं वर्णन करून मोठ्याची निंदा करू. कारण देवाचं असं आहे, त्यांची निंदा जरी केली तरी त्यांना आवडतं आणि त्यांची स्तुती जरी केली तरी त्यांना आवडते. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. म्हणून संत जनाबाई यांचं खरं प्रेम आहे. आहा. आणि म्हणून संत जनाबाई, आपण द्वापार युगातल्या कुब्जेचं वर्णन तर ऐकलंय ना. भक्तासाठी तो जग देती, भक्तासाठी तो जग देती. कुब्जे श्रीरंग झाला, भक्तासाठी तो जग देती. कुब्जे श्रीरंग झाला, भक्तासाठी तो जग देती. कुब्जे श्रीरंग झाला, भक्तासाठी तो जग देती. कुब्जे श्रीरंग झाला. मनमोहन मुरली माला, मनमोहन मुरली माला, मनमोहन मुरली मुरली वाला. म्हणून संत जनाबाई या द्वापार युगातही होत्या, त्रेतायुगातही होत्या आणि कलियुगातही आहेत. आणि कलियुगात माझ्या पांडुरंगाचं वर्णन करतात आणि पांडुरंग परमात्म्याच्यासाठी सेवा करतात. दासी आहेत त्या, स्वतः म्हणून घेतात नामदेवरायांची दासी. गंगाखेड तालुक्यात जन्माला आल्यात त्या. आणि त्यांच्या पिताश्रींनी त्यांना पंढरपूरला पांडुरंगाच्या दृष्टांताने नामदेवरायांच्या घरी दामाजींच्याकडे सोपवलं होतं. पांडुरंगाने स्वतः सांगितलं, या पोरीचं लग्न करू नका, ही पोरगी माझी. बरं का, चरित्र तुम्ही ऐका. आणि त्या संत जनाबाई जात गातायत. किती वाजता जात गात होते जुन्या काळात? दुपारी 2 वाजता का सकाळी?
पहाटे काय काय गात होत्या मग 4 वाजता. काही काही मावल्या मंथन करायच्या आणि काही काही मावल्या, म्हणून रामदेव बाबाची गरज नव्हती तेव्हा. आता रामदेव बाबाची गरज आहे. ऐसा व्यायाम करना. असं 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 भस्त्रिका प्राणायाम असं 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 असं. किती गोड. प्रातकाळी प्ररात्री उठल्या गौडनी बाळा, घुसळण मांडी येले घरो घरी सकळा, घरी सकळा. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाला, सहस्रा परी कैशा गाती मदन सावळा, मदन सावळा. गुम गुम करते, गुम गुम करते म्हणा. गुम 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 ते दे रे गुमते. घुसळण. आता घुसळण गेलं. सकाळी 9 वाजता उठतात तरी त्या म्हणतात मी आज भल्या पहाटे उठली. कारण त्या झोपतातच 1 वाजेला. आणि काय काही काम नाही. स्टेटस, व्हॉट्सअप, फेसबुक, रील. रात्री मी कीर्तनात कशी दिसत होती. अरे काय काम. जुन्या काळातले लोक 10 वाजेच्या आत झोपायचे. आमचे गुरुदेव कायम सांगायचे जर निरोगी राहणे असेल तर 10ला झोपायचं आणि पहाटे 4ला उठायचं. तुम्हाला कोणताच रोग त्रास देणार नाही आणि तुम्हाला कोणताच रोग होणार नाही. हा, म्हणून मोठे बाबा 99 वर्ष राहिलेत. नथुसिंग बाबा 88 वर्ष राहिलेत. निरोगी लोक होते. आता कितीतरी गोळ्या खाव्या लागतात. एवढ्या गोळ्यांचं पॅकेट असतं. कारण टायमावर झोपणं नाही आणि टायमावर उठणं नाही. आता सूर्य भगवान सांगतो उठ रे. याला त्याचा मोबाईल 4 वेळा अलार्म वाजून सांगतो उठ रे, तरी हा उठत नाही. हाच काय उठेल. त्यांच्या घरातल्या मावल्या 7 वाजेला उठतात. ते मावला कधी उठतील. पण जुन्या काळात 4 वाजेला महाराज आणि संत जनाबाई एकट्या दळायच्या. एकट्या दळायच्या. म्हणून हे देवा 15 लोकांचं दळण दळावं लागतं माझ्या सहित आणि तू मला मदत सुद्धा करत नाही. म्हणून हे देवा ओवी वर का ती. खरं म्हणजे जेव्हा आपण पंढरपूरच्या वारीला चालतो ना रस्त्याने, तेव्हा ओवी म्हणायला जर सांगितलं तर हा अभंग म्हटला जातो. तर जनाबाई ये रे बा विठ्ठला तू ये रे बा. त्या म्हातारीला पाहून किती आनंद वाटतोय. दात एकही नाही पण चेहरा किती प्रसन्न आहे. हा, पावडर लावलं नाही काही नाही, नुसता टिकळा लावलाय तरी किती गोड चेहरा आहे. काही काही चेहरे देवाचं रूप दाखवतात आणि काही काही चेहरे किती सजून असले तरी संत जनाबाई आहा सांगतायत सुंदर माझे जाते. आता इथं जनाबाईंचं जातं सुंदर म्हणजे चांगल्या कारागिराने बनवलेलं असं नाही, तर सुंदर माझे जाते तुमच्या माझ्यासाठी शब्द आहे. हे जे शरीर आहे प्रत्येकाचं सुंदर आहे. कोणाचं काळं आहे याला घेणं देणं नाही, कोणाचं गोरं आहे याला घेणं देणं नाही, कोणाचं ठेंगणं आहे याला घेणं देणं नाही, कोणाचं उंच आहे याला घेणं देणं नाही. मी तर म्हणेल कोणाचं बुद्धिमान आहे याला सुद्धा मी महत्व देत नाही. या जात्याने मुक्त होता येतं म्हणून सुंदर आहे. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे होतील शरीर साथ होय केले शरीर साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे शरीर
सर्वांनी आपण भारतवर्षीयांनी सर्वांनी अजनाब खंडामध्ये जन्म जेवढ्या लोकांनी घेतलाय सर्वांनी म्हणावं सुंदर माझं, सुंदर माझे जाते. कसं आहे आपल्या देशाचं नाव पहिलं काय होतं? अजनाब खंड. काय नाव होतं? म्हणून नंतर भरत राजा या देशात जन्माला आले, त्यांच्या नावाने या देशाचं नाव पडलं. मग काय भारत. लय गोड गाणे असायचे जुन्या काळात, आता गाणे सुद्धा बेकार आहेत. ये प्रीति जहाँ की रीति सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. दोघांची गती वाढली, बिप्पी वाढल्यासारखं नाही. तरुण आहे दोघे. किती गोड भाव आहे. काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है, कुछ और नाता हो हमको, हमें प्यार निभाना आता है, जिसे मान चुकी सारी दुनिया, मैं बात वही दोहराता हूँ, भारत का रहने वाला हूँ. तुम्ही भारतातले नाहीत का? म्हणा मग भारत का रहने. हा तो सिकंदर आला असेल, तो अकबर आला असेल, तो औरंगजेब राहिला असेल. जीते हो किसी ने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है, जा राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है, इतने पावन है लोग जहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. भारत हा श्लोक आहे बर का. अहो आम्ही शाम किमकारी शोभनम प्रसन्न हे श्याम स्वयं हरी यैर जन्म लब्धम वृषभारता जिरे मुकुंद सरोपैकम स्पृहाईना. म्हणून असे आम्ही सर्व भारत वर्षात जन्माला आलेलो, म्हणून आम्ही सर्व त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जन्माला आलेलो. आणि म्हणून संत जनाबाई तुमच्या माझ्यासाठी सांगताय सुंदर माझे. लग्न झालं का? म्हणून वाजवा सुंदर माझे जाती. या मागे 3 गोष्टी विशेष बरं का. पहिली विशेषता आहे, या जात्याला मुक्तीचं ज्ञान दिलंय. दुसरी विशेषता आहे, या जात्याने कर्माने सुद्धा मुक्त होता येतं. आणि या जात्याने तिसरं बोलता येतं, म्हणजे नामाने सुद्धा मुक्ती प्राप्त करता येते. म्हणून सुंदर आई गोड आहे. किती गोड सुंदर. बरं नाक छोटा असणं कुरूपता मानू नका, कारण तुकोबारांनी असं सांगितलं नाहीये, लांब नाक गोरा रंग व्यवस्थित शरीर ज्याला भेटलंय ते त्याला पावला असं नाही. प्रत्येकाच्या साठी पावला हा देह कागटाळी न्याय घडू नये ते पाय, घडून आले घडू नये ते उपाय, घडून पावला हा देह काकताली न्याय, पावला हा देह काकताली न्याय, पावला हा देह काकताली न्याय, न गणित उपाय घड आले. म्हणून कोणत्या जातीत जन्माला आला म्हणजे भाग्यवान असं नाही. मनुष्य शरीर घेऊन आलात हे भाग्यवान आहे. म्हणून सुंदर माझे दुर्लभम त्रयमेव त्यातलं पहिलं मनुष्यम. दुर्लभम त्रयमेव देवानुग्रह हे तुक मनुष्यत्व. मनुष्य जन्म दुर्लभ है, नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. शतवर्षाची गणनार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. शतवर्षाची गणनार तुम्ही वसुदेव
देवाचं नाम, पांडुरंगाचं नाव, कृष्णाचं नाव, म्हणजे कृष्ण नाव, विठ्ठल नाम, राम नाम घेता येतं. कुत्र्याला किती गोड आवाज आला त्याला फक्त भुंकता येईल, पण विठ्ठल म्हणता येणार आणि मनुष्याला दिली. आणि कोणत्याही प्रकारचं बोलता येतं, खोटंही बोलता येतं, गोड, दुसऱ्याला लुटण्याचंही बोलता येतं. शिवाजी नाना, तुमच्या क्षेत्रामध्ये लय असतात राजकारणात, तुम्ही राजकारणी आहेत असं म्हणून सांगतोय. राजकारणी मागे उभे होते ना काहीतरी, शिवाजी नाना एकदम एक चांगली व्यक्ती आहेत, माळकरी आहेत ना पेलवान. तुम्ही त्यांच्याजवळ हसले का त्याचं कारण वेगळं दिसलं मला. खरे हा नाही, माळकरी तर आहेत, पण या दोघांच्या हसण्यामध्ये काहीतरी दिसलं मला. जगताप आहेत दोन्ही, ते ताजी आहेत तुमचे, वा, त्यामुळे हसले का, हसा मग. आहा, म्हणून पहा तुम्ही, गोल टोपी घालणारे असं कधीच करू शकत नाही, पण त्यांना शिकवलं जातं. जहां अल्लाह की नमाज पढ़ी जाती हो वहां ज्यादा शोर मचाना नाही. आमचे मायबाप सांगतात जिथं कीर्तन सुर असतो तिथं दारुड्या मारा. हे आम्हाला शिकवलं जात नाही महाराज. आम्ही आळंदीला गेल्यानंतर समजलं की असं असतं, कारण हे शिकवणारे आमचे मायबाप, आमच्या मायबापाचं हिंदू धर्मावर प्रेम नाही म्हणून असं होतंय. नाही त्यांची काय ताकद आहे, यांचा आवाज येईल, पण त्यांना सांगणारे घरचे नाही ना. आणि त्यात पुन्हा इथं सुद्धा 10-12 बसलेले असतील त्यातपैकी. जर त्यांच्यातला एखाद्या लेकराला कोणी रागवलं तर इथलाच एखादा म्हातारी फुकतं, माझंच लेकरू कसं काय दिसलं. हे तुमच्याकडचं नाही सांगत मी, अख्ख्या भागातलं सांगतो. या भागातलं नाही, अख्ख्या महाराष्ट्रातलं सांगतो. विषय जाऊ द्या, विषय क्लोज. सुंदर माझे आता सुंदर आहे, किती गोड चेहरा दिलाय, किती नाक गोड आहे, किती रंग गोड आहे, किती डोळे गोड आहेत. मागचं वेडा पुढच्या मागं बसलेलं लेकरू इतकं सुंदर आहे. पण या शरीराने केवळ भोगांचाच विचार केला तर हे शरीर नरकाला घेऊन जाणार सुद्धा आहे. पण या शरीराने जर मुक्तीचा विचार केला, स्नातम तेन समस्त तीर्थ सल्ले सर्वापि दत्तावनी यज्ञानांच सहस्त्रम इष्टम अखिला देवांश संपूजिता संसाराच्य समुद्रता सुपितर त्रैलोक्य पूज्ये पे सौ यस्य ब्रह्म विचारेण क्षणमपि स्थैर्यं मन प्राप्नुयात. ब्रह्म विचाराने या शरीराने मुक्त होता येतं. म्हणून सुंदर माझे त्रैलोक्य पूज्य पे सौ, त्रैलोक्यात तो पूजनीय होतो, तो आपल्या सर्व पितरांना मुक्त करतो, तो सर्व यज्ञ करण्याचं पुण्य प्राप्त करून घेतो, तो सर्व तीर्थांचं स्नान करणारा असतो. एवढी दिव्यता ब्रह्मविचारांमध्ये आहे. म्हणून संत जनाबाई तुम्हाला मला या शरीराची विशेषता सांगत असताना सांगतात, सुंदर माझे जाते पण हे फिरतो आणि फिरतो इतकं, हे फिरत फिरतही आलंय, फिरतं बहुता दिवसा फेरा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आपण ज्याला आपलं अस्तित्व समजतो पण आपला धर्म विसरू नये, कर्तव्य विसरू नये. नाही तर असे आहेत आपण, देश वेश नवे माझा सज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो, डोळा मंद माझे कैसे मोकलेलो. परदेशी नाही झालो आपण परदेशी आहे. तुम्ही जेव्हा जन्माला आले होते तेव्हा ते पिक्चर मधलं गाणं होतं, ते परदेशियो से ना अखियां मिला
त्याचा तर संदर्भ फार गोड होता. परदेशियों को है एक दिन जाना, परदेशियों से दोन मुलं झाल्यावर वाजवायचं आता. आम्ही सर्व तू काया नगर का सौदागर. ज्ञानोबा म्हणतात शरीराची या गावा आपण आलोय आणि आपल्याला भेटलंय की नाही, आणि फिरत आलोय एक एक येवणी कोटी कोटी फेरा, मनुष्य देईचा वारा मगला. म्हणून एवढे फिरत आलो आणि म्हणून एवढ्या जन्मांचं कर्म, एवढ्या जन्मांचं पाप, एवढ्या जन्मांची वासना या त्रिविध कारणाने फिरते. पण तरी देखील या जन्मात फिरणं बंद करता येत. याची देई गडे देवाचे भजन, याची देही गाडे देवाचे भजन, याच देही गाडे देवाचे भजन, याच देही गाडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान हो नाही कोटे कोटे. याच देही गाडे देवाचे भजन, याच देही गाडे देवाचे भजन. हे असे महात्मा जर राहिलेत, जुने लोक राहिलेत. आमचे सुरासे महाराज तर प्रकाश महाराजांचं माझं खूप 22 वर्षापूर्वीचा संबंध आहे. तुम्हाला मी आज पहिल्यांदा पाहतोय. पांढरे केस जरी असले पण तुमचा आवाज 18 वर्षाच्या मुलासारखा गोड आहे. गोड आहे. इकडे दोन्ही काय सपोर्ट करणार चांगले. दोघांचे दात नाहीत पण दात द्यावी लागेल. एका महात्म्याला दात आहेत पण दिसत नाहीत. एक गुरुजी आहेत ना, गोड आहेत. झोपले नाही ना तुम्ही. या देहाने मुक्त होता येत. पशु का हो तिपनैया, नर का कछु न हो, लेकिन नर कुछ करनी कर चले, नर का नारायण हो. नारायण म्हणता येते. म्हणून सुंदर माझे पण हे नुसतं बाजारात फिरे गे, काही करत नाही. या देहाने मुक्त होता येते म्हणून सुंदर माझे, पण याच्यासाठी ओव्या गाव. प्रेमाने देवाचं नाव कसं घ्यावं? प्रेमाने. आपल्या नातवाचं नाव जसं आपण प्रेमाने घेतो, आपलं नाव जर कोणी प्रेमाने घेत असेल तर जसा आपल्याला आनंद वाटतो तसं देवाचं नाव घेत असताना गुरुदेव नथुसिंग बाबा सांगायचे, साखर जर एखाद्या गोड खाणाऱ्याला आवडते ना, ती जेवढी आवडते गोड खाणाऱ्याला तेवढं नाव देवाचं गोड वाटलं पाहिजे नामचिंतन करताना, तर मग ते गोड वाटलं पाहिजे. जे सांगायचे मला ते सामान्य नव्हते. त्यांनी भामचंद्र डोंगरावर, भंडारा डोंगरावर 14 वर्ष विठ्ठल नामाचा जाप केला होता. तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे. तुम्ही भाग्यवान आहेत. गोरठाण वगैरे जी मंडळी, तुम्ही सर्व मंडळीने पाहिलेलं आहे. हे फार मोठ्यांची भूमी असलेला हा भाग आहे. योगीराज तुकाराम बाबांसारखे महापुरुष, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचे शिष्य. नंतर अजून एका तिकडेच वैजापूरकडे का, हां वैजापूर तालुक्यात जन्माला आले होते, नेवासा तालुक्यात. आणि इकडे तुकाराम बाबांच्या नंतर उत्तराधिकारी होते, डोळे नसलेले बाबा होते, गोविंद बाबा. हा ज्ञानेश्वरी कंठस्थ होती. आणि नंतर विदर्भात जन्माला आलेले महात्मा, त्यांनी हे संस्थान बरेच वर्ष सांभाळलं, काशीनाथ बाबा. असे लोक तुम्ही भाग्यवान आहेत. तर ते सांगायचे विठ्ठल नाम घ्या, विठ्ठल नाम घ्या, प्रेमाने घ्या. नकडे ते कडो येईल उगले, नाम या विठ्ठल एकाचिया. न दिसे ते दिसो येईल उगले, नाम या विठ्ठल एकाचिया. जसं आपले इस्कॉनची मंडळी सांगते ना, कृष्ण कहने से तर जाएगा
पार भव से उतर जाएगा, बड़ी मुश्किल से नरतन मिला, बड़ी मुश्किल से असाच भेटला नाही ना, म्हणून खाया पिया सुख से सोया असं करू नका ना. क्या किया क्या किया रे 8:45 वाजेपर्यंत क्या किया, तूने जीवन कमा नुसतं सुंदर माझे जाते रे करत राहिले रे, पण याचा विचार तुम्ही करा ना, आणि ते कौतुकाने भगवंताचं नाव घ्या ना. गोव्या गावो कौतुके तो ये रे बाविठ. झोपले नाही ना अजून? नाही अजून. माझ्याकडे 5 मिनिटाचा टाइम आहे, तुमच्याकडे अजून किती मिनिटाचा टाइम आहे? हा, म्हणजे तुम्ही नाश्ता करून आले आहेत. आपण टाइमावर सोडू, अजून दुसरं चरण कोणत्या तरी ठिकाणी सोडू, तिसरं चरण कुठेतरी सोडू, आणि कायमच सोडू. कारण अभंग सोडायचा जात सुंदर आहे. या जात्याचा हे भोगायतन आहे, याच्यासाठी वैशेषिक दर्शनकारांनी याला भोगायतन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? हे सुख दुःखाचं भोग भोगण्यासाठी प्राप्त झालंय. पण आपलं वारकरी संप्रदाय सांगत असतो की नुसते सुखदुःखाचा भोग भोगण्यासाठी नाही, भगवत प्राप्तीसाठी मुक्तीसाठी हे प्राप्त झालंय. म्हणून सुंदर माझे जाते गे. याला खुंटे आहेत, कारण हे त्याच्याशिवाय फिरू शकत नाही. वाह वाह. त्याला खुंटे कोणते आहेत? जीव शिव दोन्ही खुलते गे, प्रपंचाचे नेट गे. बोला जीव शिव दोन्ही खुलते गे, प्रपंचाचे नेट गे. हो दिवसोनी कोणते गे, प्रपंचाचे नेते गे. हो दिवसोनी कोणते गे, प्रपंचाचे नेते गे. लावणी पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. लावणीया पाच बोटे तू ये रे बा विठ्ठला. लावणीया पाच बोटे तू ये रे बा विठ्ठला. लावणी पाची बोटे तू लावणी पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. लावणीया पाच बोटे तू ये रे बा विठ्ठला. लावणीया पाच बोटे तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे, फिरे ते बहुत के. हो सुंदर माझे जाते गे, फिरते बहुत के. हो सुंदर माझे जाते गे, फिरते बहुत के. हो सुंदर माझे जाते गे, फिरते बहुत के. वा, आमच्या सुरासे महाराजांना देवाने अजून 10 वर्ष आयुष्य जास्त द्यावं. गोड आवाज आहे आणि टायमावर वेळेवर चांगल्या चाली म्हणतात. जेव्हा लोक उठण्याची तयारी करतात तेव्हा ते गोड चाली म्हणतात, पुन्हा बसतात लोक. हे खुंट कुठे चालू आहे? जीव शिव दोन्ही खुंटे. या जात्याला 2 खुंटे आहेत. खरं ते मोबाईल फक्त अभ्यासासाठी पाहिजे कीर्तनात. एक कीर्तनात बोलायला नकोच पाहिजे. जुन्या काळातही मोबाईल नव्हते, पण मेले तरी लोकांनंतर माहिती पडायचं आणि बरोबर वाटे लावले जातात. महाराज तुम्ही पहा, अजून चर्चमध्ये जा, मस्जिदीमध्ये जा, मोबाईलचा वापर होत नाही. आपण करतो कारण आपलं समजत नाही किती वाजेपर्यंत करणार ते समजत नाही, म्हणून ते होतं.
अजून 10 मिनिटं बसाल का तुम्ही? बसाल ना? मग बसायचं आहे आपल्याला काय. मलाही फराळ केलाय मी. आणि आज पवित्र दिवस आहे. किती भाग्यवान आहे आज मी. एकादशीच्या दिवशी कीर्तन करण्याचा योग आहे आणि सुंदर माझी जाते. वा, तुमचं बरोबर आहे. इकडे बरोबर नाही. सोडू नको, उतरवतो. सोडू राहील. हा. वर चाललंय. चढायला लागलं. कमी कमी. आपला टाइम संपायला लागला आणि ते वर चढायला लागलं. हा. आता बरोबर आहे. काहींना ह्या सुद्धा अडचणी येतात बरं. एक आपण ठोकत असतील मध्ये मध्ये असं काही म्हणतात. आपसुरे, आसूर म्हणतात त्यांना. काय काय म्हणतात? ज्यांना स्वरातलं कळतं ते सूर. ए पोट्या, रडू नको बाळा, मी 10 मिनिटं कीर्तन करते, पण रडू नको बाळा. त्याची सुरुवात झाली होती. जा पाणी पिऊन ये बाळा. जा. आणि तिकडनं हसत आहे, रडत नको जाऊ, दगड नको घेऊन येऊ. कारण काही रडत रडत डायरेक्ट कुठं झाडीत पोचून गेले होते. तिकडनं डायरेक्ट सरकारच बदललं होतं. म्हणून रडत नको. बाबा, तुम्ही जात पाहिलंय किती खुंटे असतात? 2 असतो. एक पकडायचा असतो आणि ज्याला पकडलेला असतो ना, तो ज्याच्या आधाराने फिरतो तो दुसरा असतो. 2 खुंटे. जो स्थिर असतो तो जेव्हापासून असतो तेव्हापासून स्थिरच असतो. आणि जे दुसरं वरचं असतं ना, ते कधी कधी मुडतं ना तर नवीन बसवला जातो. आणि अनेक वेळा ते दुसरं जातं बदलतं, पण खालचं बदलत नाही. कारण तो खुंटा कोणता आहे? शिव नावाचा खुंटा आहे. आणि वरचा फिरणारा कोणता खुंटा आहे? जीव नावाचा खुंटा आहे. गर्रा गर्रा. मला तो कधीतरी हा अभंग सुद्धा कधीतरी घ्यावा वाटतो, पण ते काल्याचे अभंग आहेत. खेडे भोवरा ग बाई भोवरा, खेडे भोवरा ग बाई भोवरा, खेळे भवरा गे बाई भवरा, खेळे भवरा गे बाई भवरा. या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा नवरा नवरा. खेळे भवरा गे बाई भवरा, खेळे भवरा गे बाई भवरा. याची आरी माझ्या भवऱ्याची आरी, सप्ता पाताळ त्यावरी, सप्ता पाताळ त्यावरी. हो बना फिरा कर कर, हो बना फिरा कर कर. खेळ भवरा गे बाई भवरा, खेळ भवरा गे बाई भवरा. ती भवऱ्याची जी आरी ती त्याच्या आधारावर सप्त पाताळ आहेत. मग भवऱ्याचा वरचा भाग आहे, त्याच्या आधारावर सप्त स्वर्ग नसतील का? तसा हा जो वरचा खुंटा, हा जीवरूपी खुंटा कायम गरगर फिरत असतो. परंतु हा गरगर फिरत जरी असला तरी देखील शिवरूपी खुंट्याच्या आधारानेच फिरतो. म्हणून शिवरूपी खुंट्याने सांगितलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेत, ममई वांशो, माझा अंश आहे, पण हा गरगर 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 फिरतो. थांबला असं वाटतं मला आता. जीव शिव दोन्ही खुंटे गे. आणि हे प्रपंच पाचांपासून निर्माण झालेला म्हणून प्रपंच. प्रपंचाचे नेटे ग. आणि हे जे शरीर रूपी जात हे पाचांच्या आधाराने जगत ना. प्राण अपान व्यान उदान समान
हे पंचप्राणांच्या आधाराने ते राहत म्हणून सुंदर माझे इटो बारक माझे पाच चरण बाकी आहेत आपले, फक्त झालेत किती? मग तुम्ही हा अभंग का घेतला होता असा जर तुम्ही मला प्रश्न केला, त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही कधी म्हणतच नाही, कधी म्हणत नाही आणि आपण विसरत चाललोत हे असे गोड अभंग. म्हणून ते आपल्या लक्षात आणून देण्यासाठी हा अभंग मी घेतला होता. आणि जर खरंच मी असा अपूर्ण सोडणारा माणूस नाही, मी कधीतरी आलो मला सांगून द्या. नाही आलो ना मला आठवण करून द्या बरं का. सोमनाथ नाना कुठे गेले? फक्त माडा टाकान मग मला आठवण करून द्या. तुम्ही आले होते तेव्हापासून मी माळकरी झालो. किती गोड. मला त्यांनी सांगितलं इथं संत जगनाडे महाराजांची सर्व सेवा करणारी ही मंडळी एवढा मोठा सुंदर महोत्सव करतात आणि त्यात पुन्हा सपोर्ट करणारी सहकार्य करणारी सर्व मंडळी. हा महोत्सव कसा दिसतोय आता असं दर्शनी 40 वर्ष आणि ज्यांच्या माध्यमातून हा सुरू झाला असेल त्यांना ते जर जिवंत राहतील आणि असतील तर त्यांना एक वेगळा आनंद वाटेल की हरी पाहिला रे हरी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन आधी सोनियाचा दिन. आमच्या नानांना किती आनंद वाटत असेल, शिवाजी नानांना. तुम्हाला ही सेवा करण्याचा योग आलाय बाबा. तुम्ही मी जर इकडे मेलो ना तरी येत जा आणि मी कीर्तनाला आलो तरी येत जा. कारण नाही माझ्यासाठी येत जा मी जर आलो तर. म्हणून अशी सुंदर मंडळी. बस वा वा त्यांनी लाल लावलंय, हात काढा लावून दिलं तुम्ही, बरं झालं. बुक्का येतो, बुक्का माड कायम आपल्या वारकऱ्यांचं दैवत आहे. असो झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित. याच ठिकाणी सेवेला थांबा. सुरुवातीपासून मी सांगतोय, उठ जाग मुसाफिर बोर बई अब रे न कहा तू सोवत है. आता हो जागा होण्याचा समय आलेला आहे. मी मराठा आहे, मी तेली आहे, मी राजपूत आहे, मी कोळी माडी पाटील हा विषय वजा करा. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. हिंदू बच्चा हो तुम्हारे काम. बहुत गई उस बरत में उस जागृत में बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. सब तुम्हारे राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अब तो पूरे का नाम बन गया है मंदिर. बनाया है मंदिर, बन गया है मंदिर. आणि असे माणसांमधली माणसं आहेत आणि अशी टाळी सुद्धा वाजवत नाही तुम्ही. आता नाही, असे वर हात पाहिजे. वा थोडस 1 मिनिट घेऊ का जास्त? वाह आणि थोडे उभे राहिले तर काय होणार आहे? नाचायला नाचणार का तुम्ही? मग खरंच
नुसतं तेव्हाच नाही म्हणायचं, आता येणाऱ्या काळात सुद्धा म्हणावं लागेल. मेरी झोपडी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. म्हणून उभे राहा, जे होईल ते. हरी बोल. एक दोन चरण म्हणून लागलं पण म्हणून घेऊ का? बरं शरम मोकळा झाला. सपना ये पूरा हुआ हमारा, हमने वो कमर में डाला.